पोलादपूर तालुक्यात शिवसेना शिंदे गट आपली संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढवत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर माटवण पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य साक्षी शैलेश कांबळेकर यांनी 19 जुलै रोजी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। राज्याचे रोजगार हमी योजना, फल उत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपण शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं साक्षी कांबळेकर यांनी यावेळी सांगितलं। त्यांच्या या निर्णयामुळे पोलादपूर तालुक्यातील शेकापला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकापचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती, पंचायत समिती सदस्य, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पक्षप्रवेश सोहळ्यात धारावली गावातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे। प्रवेश केलेल्यांमध्ये साक्षी शैलेश कांबळेकर, शैलेश नारायण कांबळेकर, प्रमोद सातपुते, रामदास शिंदे, प्रवीण सुतार, संजय सुतार, रवींद्र सुतार, दर्शन सुतार, समीर सुतार, जितेंद्र सुतार आणि सुंदर सुतार यांचा समावेश आहे। उल्लेखनीय म्हणजे पोलादपूर पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि शेकाप यांच्यात युती झाली होती। त्यामध्ये शिवसेनेचे 3 तर शेकापचा 1 सदस्य निवडून आला होता। त्यानंतर पंचायत समितीवर शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत अविनाश शिंदे यांची सभापतीपदी तर अनिता भिल्लारे यांची उपसभापतीपदी निवड केली आहे। आता शेकापच्या विद्यमान पंचायत समिती सदस्य साक्षी कांबळेकर यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्यानं पोलादपूर तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे। हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी मोठे राजकीय बळ मानला जात असून तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम झाल्याचं बोललं जात आहे। गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी पोलादपूर तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष शिवसेना एकत्र लढवून 125 समिती त्यांना आम्ही केली होती। खऱ्या अर्थाने त्यावेळेला 100% शिवसेना असताना सुद्धा आमचे पंचायत समिती एवढे नाराज झाले, परंतु नामदार भरत शेठ गोगावले यांचा आदेश शिवसामान्य आमच्या तालुका प्रमुख पदाधिकारी मानून या ठिकाणी युतीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे निवडून आणली। आज आपण शेतकरी कामगार परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि आपल्या विभागाचा, आपल्या मतदारसंघ मतदारसंघाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून पाण्याची योजना असेल, बाकी काय अडचणी असतील तर पूर्ण करण्यासाठी आदरणीय नामदार भरत तो विश्वास 100% आहे आणि म्हणून त्यांचा शिवसेना पक्षामध्ये स्वागत होत आहे। मी खऱ्या अर्थाने 100% पोलादपूर तालुका शिवसेनामय झालेला आहे आणि भविष्य कालावधीमध्ये सभापती, पंचायत सदस्य, जिल्हा सदस्य चांगल्या प्रकारे काम करून पोलादपूर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबर असा मला विश्वास आहे। निश्चितच तुम्हाला एक सन्मानाची वागणूक ही नेहमी मिळेल। आदरणीय जिल्हा प्रमुख आपल्याला सांगतीलच, परंतु त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम होत असताना मी देखील आपणास एक शब्द देते उपजिल्हा प्रमुख महिला आघाडीची की आपल्याला निश्चित या पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल। जी काही आपली कामं असतील, आपल्या गावचा विकास असतो किंवा आपल्या पंचायत समिती गणाचा विकास असतो, तो निश्चितच आपला विकास आपल्या आदरणीय नामदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली होईल। कोणतेही गाव, वाडी, वस्ती विकासापासून वंचित राहणार नाही। जी काही कामं असतील ते आपण सर्व पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती, उपसभापती यांच्या मताने ती कराल, कारण आपण जर का बघितलं। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।